पुष्पाबाई, काय करून राहिला? कुठे चालला भांडे भांडे घेऊन? भांडे घासून राहिला काय आता? हो सुमनबाई, भांडे घासून राहिली बाबा. भांडे घासतो म्हटलं तर खरकट पाणी फेकायला आली होती इकडे. तर तुम्ही दिसल्या तर मग थांबून गेली इथं. आता आपलं काय आहे? आता त्याला काय काम न घंटा भर केलं काय? काही फरक नाही आपल्याला. माणूस एक डाव गेला आपल्या इच्छा कामावर का आपल्याला काही फिकर नसते कोणा कामाची. आपण करतो मग आरामाने दिवसभर आपले कामं चालू राहते. मग गती करावं. मी काही कामं करत नाही बाबा कोणते. हो, कायले घाई करावं लागते? करावले काले आपल्यावर म्हणा. हायच कोण घरी? दोघं बुडा बुडीनं झाला. आता पोरगी आली म्हणून पोरगी, नाही तर कोण राहते? पोरगी करत असं नाही एक दोन कामं, नाही तर बस बसलीच राहते, हिंडतच राहते तुमची पोरगी. माझ्या पोरीचं ना पोराचं काम सारखंच आहे सुमनबाई. तुम्हाला काय सांगू आता, जशी मै सून आहे कोणी तशीच मै पोरगी आहे. मै पोरगी तशीच आहे. तिले काय म्हणते, हिंडायला पाहिजे खायला पाहिजे. उडान तप्पू सारखी कामं करते ती. आता काय करावं बाई, व आपलीच पोरगी होय. आपलेच दात ना आपले सोट, आपल्याला बोलता येत नाही ना म्हणता येत नाही काही. आता काय म्हणावं, तिले गेली ते कुठं गेली ना काय गेली तर मी हिंडत राहते. आली कवाची तिला काय म्हणून राहिली, चांगले सोयरे आहे बाई, करून टाक लग्न. आता वय राहिलं काय व, वय वाढून राहिलं. मग आता चांगले पोरं भेटून जाते. मग जास्त दिवस झाले म्हणजे मग भेटायला पाहत नाही तर ऐकून नाही राहिली पोट्टी. करून म्हणते मी माझ्या मनानं म्हणते. मग नाही तर काय माहिती, तिच्या बरोबरीच्या साऱ्या पोराचे लग्न होऊन गेले, एक दोन लेकर होऊन गेले. आणि हे पोरगी काय माहित बाबा कधी करते लग्न ना काय करते. तर करायला नाही पाहिजे का? आतापर्यंत होऊन झाले पाहिजे होतं. तुमच्या घरी तर किती चांगले सोयरे येते व. आता भाऊजी काय म्हणते, तर ड्युटीवर आहे, चांगले लोक मागते. शिकली सवरली पोरगी आहे, चांगली शहरात राहणारी, कोण नाही म्हणते बाबा पोरीले. पाहायला साजरी आहे. पण काय म्हणते तर हे करत नाही म्हणते, तर मायबाप तरी काय करून मग? लेकराच्या समोर हारून जाते बाबा मायबाप. हो ना माझा भाऊ तर मागं लागला. माझा भाषा इंजिनियर आहे चांगला सिव्हिल इंजिनियर आहे म्हटलं, इथं मुंबईले. मग तोही मागं लागला. आता म्हणते तू पोरगी देऊन दे. आता कसं आहे बाई, थोडा इथे शहरातल्या पोरी काय पाहिजे राहते काय, कोण कसं ना कोण कसं. आता हे पाहिजे देत निघली आहे होय बा त्याची पोरगी, तर मागून घेतली तर बरी राहील. तर जरासं दोन गोष्टी बोलायला होते आणि नाते चालू राहते आपले, नाही काय? आता भाषाचे नाते चांगले, जुने नाते नवे होते. तर आता पोट्टी नाही म्हणून राहिली. ते पोरगं तर एवढं मागं लागलं हो, एवढं साजरा आहे माझा भाषा. आता काय करू बाई, आता दुसऱ्या पोरी दाखवून राहिलो त्याला. आता हे नाहीच म्हणते तर मग काय करू इथं? आता हिला करायचं आहे का नाही करायचं आहे का कोणासोबत करायचं आहे सांगून नाही राहिली. पाय बरं, एवढा चांगला सोयरा असून नाही म्हणते पोट्टी. मला काय वाटते पुष्पाबाई, ते पोरीचं काही मनात काही आहे का हो काढ बेरा? होऊ शकते, नाही तर असं काही तर इच्छा नसन तिची करायची मग दुसऱ्यासोबत. असं तरी सांग म्हणा, मग वयाच्या अंदर केलं तर बरं राहते. नाही तर फालतूच वय वाढत जाते तिकडे. काय सांगा बाई, आपण आपल्याला सांगते काय ते? आपल्याला सांगितलं तर माहित राहते. सांगितलंच नाही तर काय माहिती आपल्याला, बोलत नाही ना चालत नाही. मग काय म्हणावं आपण? नाही बाई पुष्पाबाई, माया मनानं तरी असं करा, पटपट लग्न करून टाका पोरीचं. आपल्या पोरीबारीच्या यानं कनी लोकांच्या घरात भांडणं नाही झाले पाहिजे बाबा, असं मला वाटते. कसं आपण ऐकतो कनी कानानं, बरं नाही वाटत बाई. व तशी काही करत घेत नाही ते कोणाचं घर गिर खराब करत नाही, असं काही करत नाही मी पोरगी. पण आता जराशी नाही करून राहिली, आताचीच नाही करून राहिली, लय दिवसाची करून राहिली अशी. पण बाकी तर काही नाही बाबा तिचं. नाही तर काय, तर तुम्हाला काय माहित आहे? आता माझ्या बाजून आहे म्हणून मी तेच गोष्ट सांगायला आली तुम्हाला. आता बंद पडली होती गोष्ट, पण आता अजून निघाली. आता म्हणून बाई, तर तुम्हाला खराब लागन तुमच्या पोरीची गोष्ट होय तर. तुमच्या पोरीसाठी सरलाबाईच्या घरात भांडणं चालू आहे म्हटलं. ते हे नाही का मोहिनी आणि राजेशचे भांडणं चालू आहे, त्याच्या दोघांवर बायकोचे. तिथं कोण भांडण होऊन राहिली माझ्या पोरीच्या? ना माझी पोरगी काय त्याच्या घरी जाते येते रे बाई? जात नाही, येत नाही, बोलत नाही, चालत नाही त्याच्यासोबत. मग कायले भांडण करायला पाहिजे ते ना? अहो ते मोहिनी आहे तशीच भांडण करते नाही रे, झगडायला भांडणाला जायते नाही रे. माझी पोरगी काय खायला जाते त्याच्या घरी? खायला भेटत नाही माझ्या घरी तर त्याच्या घरी जाईन म्हणून. अजून तर चमचाभर भाजी मागायला जात नाही आम्ही त्याच्या घरी. आणि माझ्या पोरीच्या खायला भांडण व्हायला पाहिजे तिथं? हे माहित नाही बापा मला, मन जागीन जाणं का बापा पुष्पाबाई. नाही तर आनंद मायावर आपत का सुमन बहीणच म्हटलं म्हणून. मी आता ऐकलं कानानं, त्याचं दोघांचं चालू होतं. आता त्याची खोली लागते माया तिकून घर आले, तर मला आला ऐकू. मी म्हटलं काय झालं म्हटलं, म्हणून मी कान लावून ऐकलं साजरं. तिकून खिडकी आहे तर चांगलं ऐकायला येते. तर असं ऐकू ये जोरानं. तू तिला घेऊन फिरतं असं तसं, काय मी बापा काय गोष्ट होईल काही नाही. तर पण मी एवढं ऐकलं म्हणूनच मी तुम्हाला म्हणायला आली होती. तर तुम्ही आता उभ्या दिसल्याच इथं. अचानक तुमची पोरगी होती नाही म्हणून ती गोष्ट निघाली, नाही तर काही मी काढत नव्हती. आता नाही, पण आता माझ्या पोरीवर जर गोष्ट आली तर मी तर बोलेन असो बाई. तशी तर बोलणार नाही, तुला नाव सांगणार नाही. पण तिच्यावर जर गोष्ट आली तर मी बोलत नाही, चुपचाप उभी राहीन मी. ऐकून घेईन फक्त त्याचं बोलणं. हो, तर त्यानं गोष्ट काढली तर बोल जा. पण त्यानं जर काही गोष्टच नाही काढली, तुमच्या कानापर्यंत गोष्टच नाही आली, तर ती मलाच नाही म्हणतील काय? तुम्ही जर म्हणाल का नाही सुमन असं म्हटलं, सुमन असं म्हटलं, तर त्याला माहिती आहे त्याच्या घरातल्या गोष्टी मला ऐकू येते म्हणून. ते म्हणून इनच लावला काय केला म्हणून इथे येऊन. नाही मी म्हणतच नाही, मी म्हणत नाही, मी बोलत नाही. तोपर्यंत ऐकतोच जराशी. जेव्हा माझ्या कानावरील गोष्ट आणि माझ्या पोरीचं नाव निघन तर नाही तिच्या चिपोटा लांबला का नाही मोहिनी असं का तिकडे कोणी असं मग नाही ऐकत मी. हो, माझ्या पोरीवर गोष्ट ऐकली आली म्हणजे. पण बाई, आता तुमच्या पोरीला सांभाळा ना बाई पुष्पाबाई.
आता ही गोष्ट काही एकदम खोटी नाही आहे. आता मी म्हणतो तुम्हाला अशी, आता का मायाजी पटेल लांबवान तुम्ही. आता त्या दिवशी आपण इथं बसलो होतो हा, तर त्या दिवशी नाही काय ते राजेश गेला आणि राजेशच्या मागच गेली टीना, गेली नाही काय? हा, थांबा म्हणे मी येतो म्हणे तुमच्या गाडीवर. तर दोघं एका गाडीवर गेले नाही का ते. मग आता कसं आहे, काही असो का नसो बाई, पण असं जर फिरलं कोणासोबत तर कोणाची बायको म्हणूनच ना. बरोबर नाही का, तुम्हीच सांगा आता. आता गाडीवर बसून गेलं म्हणजे काय मग असं झालं काय मग? आता शेजारी पाजारी होय तर कोणी बसून जाते कोणाच्या गाडीवर, मग काय झालं त्याने? त्याच्यासाठी काय मग तिनं काय भांडण करावं काय आता? नाही बाबा, माझ्या मनाचं काम होतं बाई पुष्पाबाई. नाही तर तुम्ही मलाच गलत म्हणान अजून, म्हणून मी म्हणून दिलं. नाही तर मग म्हणाल का सुमनच म्हटलं. मी सुमन काही म्हणत नाही, सुमन काही बोलत नाही. जे डोळ्यानं पाहिलं ते मी बोलतो, तुम्हाला माहीतच आहे. त्या दिवशी पाहिलं मी आणि आता ऐकलं कानानं, म्हणून बोलली मी, नाही तर मी काही बोलली नसती. व हां, आता ते काय म्हणे, तिले कॉफी प्यायला नेतो म्हणे, असं तसं कॉफीचं बिल का काही, जेवणाचं बिल का काही सापडलं म्हणते त्याच्या खिशात. मग म्हणून होते अजून चांगली भडकली होती ते मोहिनी. चांगलं चालू होतं बापा त्याच्या घरात महाभारत. तशी सवय आहे तिने भांडण करायची, भांडवळावण्याची सारखी नाही तरी. तिची माई आली आता, हा तिची माई याच्यासाठी चालली वाटते. मग पोरीनं फोन घेऊन केला असं 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 हाय आई तसं हाय आई म्हणून, तर आली असं माय गोष्टी जे करायसाठी नेण्यासाठी आली असं तिने. घेऊन जा म्हणून 4-8 दिवसासाठी तिकडे. फालतूचं काय म्हणते तो झोमाडा घरात, हा मेरे किरकिर लावणं, नवऱ्याला सुखानं नाही जगू देणं, घरातल्या लोकांना जगू देणं. तरी ते एक सून घराच्या बाहेर काढली ते ना आता. असं राहते लय घमंड तो सरला पहिले. काय सुना आहे माझ्या बापा, काय सुना आहे, 3-3 सुना भेटल्या एकापेक्षा एक. काय ना म्हणा आता, हा आता दिसते तिला देवा साजरे. एक सून तर चांगली नाही राहिली आता, हा आहे ना. एक काय म्हणते ती अशी निघाली आणि दुसरी ते घराच्या बाहेर काढा लागलं. पोराला सुनीला सोबतच दिलं काढून आता. नाही बाबा, इथे होतीच सून तशी. हा, त्या लाईनी सुमितची बायको होतीच तशी, म्हणून त्यानं काढून दिलं असन. आता जोपर्यंत बाहेर काढत नाही तोपर्यंत अद्दलही घडत नाही ना सुनील आणि पोराले. हा, आता तुमच्यावर वेळ आली तर त्या मोहिनीनंच तुम्हाला साथ दिली. भुलला वाटते तुम्ही पुष्पाबाई, नाही? हा, तुमची सून तर तुमच्यासोबत नाना तरीक्याचं बोलून राहिली होती, ते भुलल्या काय तुम्ही आता? आणि आता तिलाच उलटा बोलायला लागल्या. तुम्हाला माहिती आहे ते न्याय करते म्हणून. मग आता तिच्यावर वेळ आली तर तुम्ही न्याय करायला पाहिजे ना पुष्पाबाई. बरं चल, मला काम आहे, अर्धे भांडे घासायचे पडले आहे बाई. चल मी जातो आता घरात. हो जा आता. आपल्यावर गोष्ट आली म्हणजे बातच बायका बदलून जाते. हा, नाही तर मग दुसऱ्याच्या गोष्टी करा ना त्याच्यासोबत. हातभर लांबू लागते ते चांगल्या. हा, पण स्वतःची गोष्ट जर आली स्वतःच्या घरातली तर मग तिच्या तिथंच थांबून देते गोष्ट. जाऊ दे, मी कायले याची गोष्ट त्याला आणि त्याची गोष्ट याले करू. सारखं बोलली सारखं बोललं तर लोकांना गुस्सा येते. त्याच्यापेक्षा तर सारखंही बोलणं पुरत नाही, पण उलटं तिलटं बोलल्यापेक्षा सारखं बोला बापा. सुमितजी, आता काय करायचं आपण? कुठे जायचं आता राहायला? आता तर आपल्याला राहायला जागा पण नाही. 2-3 दिवस कशी तरी काढले आपण बाहेर, पण आता कुठे राहायचं? आणि पैसे पण नाही आहे माझ्याकडे आता. तुमच्याकडे किती आहे आता पैसे? आता तुला काय सांगू, माझ्याजवळ तर काहीच पैसे नाही आहे. मागच्या महिन्याचे होते, पेमेंट आलं होतं, त्याच्यात त्या साड्या घेऊन घेतल्या. तुला म्हटलं सध्या घेऊ नको, तर नाही, 1 महिन्याचा तरी पगार लावून ठेवा लागते. आणि आता ड्युटी बंद आहे तर पगारच कुठून भेटणार आहे मला? मग आता कसं? आता काय करायचं आपण? हा, कुठे जायचं? हॉटेलवर जरी राहायचं म्हटलं तरी पण आपल्याला भरपूर पैसे लागतील ना. हा, असं होते का? कमी पैशात भागणार का आपलं? आणि बिना पैशाचं आपण कुठे राहू शकणार? कोणी ठेवायला पण तयार नाही आपल्याला. तरी आता तर माझं डोकं काही काम नाही करून राहिलं. 2-3 मित्राला फोन लावून पाहिला. आता काय म्हणते ना काय नाही. तर आता मित्राला म्हटलं तर कुठपर्यंत देईन आपल्याला? हा, त्याच तर माझ्यावर कर्ज आहे. तुझ्या ह्या शौकासाठी मी सगळेपासून पैसे घेतले आणि आता पाय दादापासूनही घेतले त्या दिवशी. मग आता दादाने मागणार काय मला पैसे? आता ज्याचे त्याचे पैसे माझ्या सांगावर आहे. कोण देईन मला आता पैसे? तू एक काम करता काय, ते बाबाला मागून पाहिजे काय? मागून पाहिलं. आता कसं आहे, बाप होय शेवटी, पोरीला माफ तर करूनच ना. नाही पप्पाला तुम्ही बिलकुलच लावू नाही शकत. पप्पा तर मला घरात उभं पण नाही करत आता, कारण मी केलंच तसं ना. मग आता त्यांचा खूप राग आहे माझ्यावर, आणि पप्पाचा राग असा सहजासहजी जात नाही म्हटलं. काही जरी झालं ना तर ते नुकसान बर्दाश्त करू शकतात, पण त्यांचा राग नाही आवरत म्हटलं. हो, त्यांचा जर एकदा कोणी मन दुखावलं ना ते त्याला कधीच जवळ करत नाही. ते मी असो की कोणी पण असो. मग आता काय करायचं? कुठं जायचं? मग आता सांग, तू सांग आता काहीतरी सुचव उपाय. काय काही दागिने देतं का तुझे? देणे नाही तर कसं आहे, थोडे दिवसात भागून घेऊ. मग वाटल्यास मी सगळे दागिने सोडून घेऊन येईन तुझे. सुमितजी, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. माझे दागिने मागत आहात तुम्ही. दागिने कोणीतरी मागते का आपल्या बायकोला? हा, ते दागिने म्हणजे माझ्या पप्पांनी दिलेले आहे आणि तुमच्या आईने दिले आहे मला. आणि ते स्त्रीधन असते, ते कोणी पण घेऊ नाही शकत कोणाचं. ते माझा अधिकार आहे फक्त त्याच्यावर. तुमचा पण अधिकार नाही आहे त्या दागिन्यांवर माझ्या. आतापर्यंत मागितलं काय मी परी तुला काही? पण आता गरज आहे म्हणूनच म्हणून राहिलो ना. थोडे दिवसानं मग अजून आपला ड्युटी जॉईन केली की पगार चालू होऊन जाते. मग काय टेन्शन आहे? आता जर तुम्हाला साथ नाही देशील तर कोण देईन? मग वेळेवर तर साथ द्यायलाच पाहिजे ना. मी तुला एवढ्या अडचणी साथ दिला परी. हा, एवढी अडचण येऊन सुद्धा तुला वाचवलं, त्याच्यातून सुटका केली, त्याच्यातून घरी आणलं. घरात कोणाला काही सांगितलंही नाही, आणि तरी काय म्हणते आता माझ्यावर वेळ आली तर तू थोडंसं साथ नाही देऊन राहिली. सुमितजी बघा, तो तुमचा प्रॉब्लेम आहे, मी काय करणार त्याला? हा, माझा प्रॉब्लेम नाही येतो. आणि नवऱ्याचं कर्तव्यच असते बाईला हर गोष्टीतून वाचवण्याचं. आता बाईला पण करायला लावाल का तुम्ही तेच काम आता? बरं ठीक आहे, पाय तुम्ही आता. हो, लवकर बघा, संध्याकाळ होत आली आहे.
आणि संध्याकाळ झाली म्हणजे मग टवाळगीर पण खूप फिरता तिकडे तिकडे रस्त्यावर राहू का आपण मग? पाहूनच राहिलो ना, विचार करूनच राहिलो ना. विचार केल्याशिवाय पर्याय आहे का आता काही माझ्याजवळ? पैसे असते, सगळ्यात मोठा पैसाच आहे. पैसा असता तर कुठे गेलो असतो, हॉटेलवर जाऊन राहिलो असतो, लॉजवर गेलो असतो, कुठे गेलो असतो, असं रस्त्यावर बसलो राहिलो असतो काय? अरे मी काय म्हणते सुमितजी, माझा भाऊ आहे हो मानलेला, त्याच्याकडे चलता का? त्याचं घर आहे. त्याने मला म्हटलं होतं की तुला केव्हा पण अर्ध्या रात्री पण गरज पडली ना माझी, तरी पण ये आणि इथे राहा, असं म्हटलं होतं मला. काय बोलतो परी? कुठं कुठं राहते तो? अहो तो नाही का आपलं प्रिन्सचा मित्र, त्यांनी माझी सुटका केली, तुम्हाला सगळं सांगितलं होतं. तो त्याने मला वाचवलं आणि मग त्याच्या घरी ठेवलं होतं काही दिवस. तुम्ही मला घ्यायला आले होते तिथे, ते ते घर. त्याने मला म्हटलं होतं, त्याने मला बहीण मानलं होतं आणि म्हटलं होतं मला की तुला जेव्हा पण गरज पडेल तेव्हा पण माझ्या घरी ये म्हणून. तर तिथे जायचं का आपण? ठीक आहे ठीक आहे, चल ना तिथं जाऊ. बरं ठीक आहे, चला मग. पण आता चल, राहायचं जर आपल्याला ठिकाणं भेटून गेला, पण खाण्यापिण्याचं मग कसं? माझ्याजवळ काहीच पैसा नाही आहे परी. ते बघू ना आपण, समोर बघू ना. चला तर तिथे. बरं बरं ठीक आहे, चल. आता तुम्हाला फोन दाखवा म्हणून राहिली तर काऊन लपून ठेवला फोन? मग दाखवा ना. कोणाचा फोन आला होता तुम्हाला? कोणासोबत बोलून राहिले तुम्ही? कोणासोबत चॅटिंग करून राहिले? दाखवा ना मला फोन. आता काऊन लपून ठेवला? मग आणि तर तुम्ही बोलून राहिले होते. सगळं माहिती आहे मला राजेशजी, तुम्ही काय करून राहिले काय नाही म्हणून. तुम्हाला वाटत असेल मोहिनीला काही माहित नाही म्हणून. हे पाय, माझ्या दिमाग काही खराब करू नको मोहिनी. तू काय, तुला सांगितलं एकदा तर खरं मानत जाय. हा म्हणजे काही नसं नाही तरी तुला काही मी दाखवू काय? म्हणजे तू काय कुठची हे लागून गेली काय? गव्हर्नर लागून गेली, लॉर्ड गव्हर्नर? तुला दाखवू मी हर गोष्ट? फोन दाखवू, मग म्हणशील कोणाचा होय काय होय? हा फालतूपणा करू काय आता? फालतूपणा म्हणता? करून नाही राहिले तर काय करून राहिले तुम्ही फालतूपणा मग? हा आता एका लेकराचे बाप बनून राहिले तुम्ही. तुम्हाला शरम नाही वाटायला पाहिजे थोडीशी? का असं करावं काय म्हणून आपण? आपल्या बायकोला आपण धोका देऊन राहिलो, समजते तुम्हाला? सारंच समजते मला, मी कैसे नाही करून राहिलो आहे. मला बरोबर माहिती आहे मी काय करतो ना काही नाही म्हणून. हा तुला सांगायची गरज नाही आहे. एवढं मला विचारपूस करू नको, काही गरज नाही मला विचारपूस करायची. स्वतः पाय पहिले. काय पाहू स्वतःला काय पाहू? तुमच्यापेक्षा चांगली जाय म्हटलं मी. तुमच्यासारखी कामं नाही करत मी. बोलत असून भांडत असून पण अशी कामं नाही करत. हा हे शोभतच नाही आपल्याला करणं. अशी कामं असे धंदे करून राहिले तुम्ही. हो तुमची चित्रकथा संपणच नाही काय? हे चालूच राहीन काय? चालूच ठेवता काय? मोहिनी तुम्ही माय आली आहे, मायच्या समोर तरी नको असे तमाशे करू. माय गेल्यावर मग करत बसजो. घरातलं घरात राहिलं पाहिजे, बाहेर नाही गेलं पाहिजे आपल्या घरातलं. तर तू तर काय म्हणते, 4 लोकांना माहित करतं घरात काय आहे काय नाही, काय होऊन राहिलं काय नाही होऊन राहिलं. आपल्याच नवऱ्याची बोंब करणं गावभर. आता बाई तुम्ही मलाच म्हणता काय? तुमच्या पोराची चूक कुठं आहे, कुठं चुकते कुठं काय होते हे तुम्हाला दिसत नाही काय? हा तुम्हीच सांगा आता. हे म्हटलं त्या पोरीसोबत फिरून राहिले, गाडीवर घेऊ मला दिसून राहिले, तरी मी बोलू नाही काय? माझ्या डोळ्यानं पाहून चुपचाप राहू काय मी? हा ह्या माणसाला शोभते काय आता सांगा बरं तुम्ही? तुम्ही यायला समजावलं पाहिजे, 2 गोष्टी सांगायला पाहिजे का मलाच सांगायला पाहिजे? हा रे राजेश, बरोबर बोलून राहिली काय? हे खरं बोलते काय? हे जर खरं बोलत असेल ना तर पाय बाबू तुला आम्ही कुठचं सोडणार नाही म्हटलं, सांगून देतो आता. नाही तर मग म्हणशील का सोडून देईन आपल्याला पोरगं होईल म्हणून माफ करणार नाही बाबू. कोण माहिती कोणासोबत फिरून राहिला तू? अहो आई, मॅट आहे हे, खोटं बोलून राहिली. हे काय म्हणते, पाहत नाही आपल्या डोळ्यानं, ऐकत नाही कानानं, आणि कुठची गोष्ट कुठं जोडून देते आई. आई मी असं करून काय सांग बरं? हा इले समजायला पाहिजे ना ह्या गोष्टी. आता बाई मी याचे कपडे धुतले ना तर त्याच्यातून कॉफीचं बिल, जेवणाचं बिल निघालं म्हटलं. आणि काल हे सप्पा जेवले नाही. विचारा येईल जेवले नाही म्हणून हे. आणि हे आता काही माणसं होते काही? याच्यासोबत माहिती कोण होतं? पुष्पा काकूची पोरगी टीना. सांगा गाडीवर नेलं म्हटलं इथून. तिनं पहिलेच म्हटलं तर कॉफी प्यायला जाऊ म्हणून. मी ऐकलं होतं माझ्या कानानं. हे तिकडून कॉफी पेले आणि जेवणही करून आले आता बाई. का रे आता कुठे बोलून राहिली काय ते? तू सांग आता खरोखर काय आहे तर. खरं सांग, नाही तुम्ही तिच्या घरी जाता तर विचारले काय करतो. आई 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 तू ऐक ना, माझ्या सासूला जाऊ दे तू पहिले, मग बोलू आपण या विषयावर. सध्या विषय वाढू नको बरं आई तू. मी विषय वाढवत नाही, तुला सांगून देतो आता. पण तू काय खरं आहे हे मला सांगून दे. त्या बाबाच्या कानापर्यंत गोष्ट जाईपर्यंत त्याच्या पहिले मला तू सांग हे काय गोष्ट आहे काय नाही. इकडच्या इकडे नील होत असंत, नाही तर तुझ्या बाबाच्या कानापर्यंत अगर गोष्ट गेली ना तर मग झाला पिटला बाबू तू. तुझ्या बापाला हे असे धंदे पटतच नाही राजेश. तुला माहित आहे लहानपणापासूनच तुम्हाला कसं ठेवलं ते कळत बिलकुल. तवाच नाही पटलं आता लग्न झाल्यावर कोणाच्या पोरीसोरी आणल्या आणि तुम्ही असे धंदे करून राहिले. ऐकून काय तुमचा बाप ऐकत नाही, हाकलून देईन तुला घराच्या बाहेर. लक्षात ठेवतो तू. आई 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 मग सांगतो मी तुला. आई सध्या नाही सांगत, मग सांगतो ना. फक्त बाबापर्यंत गोष्ट नको जाऊ दे तू. आता काही आई करून राहिले? सांग ना आता बाईले. खोटी बोलतो ना मी खोटी बोलतो आहे का नाही? अरे आजूबाजूचे लोक बोलून राहिले म्हटलं ह्या गोष्टी. म्हटलं मस्त गाडीवर घेऊन फिरता तुम्ही तिले. 3 दिवस झाले तुम्ही ऑफिसला नाही गेले. सांगू आता बाईले. आता बाई 3 दिवस झाले म्हटलं हे ऑफिसला नाही गेले, नाही तर 1 दिवस घर राहते काही हे. आपण जर म्हटलंय कुठं चला दवाखान्यात जायची गोष्ट करतो तर मला सुट्टी भेटत नाही म्हणते. आणि आता कशा भेटल्या यायला सुट्ट्या सांगा बरं? मग तुम्ही म्हणाल का नाही न कळत इच्छा इथून नेलं असं बा, सोडून दिलं असं तिकडे नेऊन. असंही काही वाटन तुम्हाला आहे ना?
जातो म्हटलं असं आता सोडून द्या गाडीवर तर मग सुट्टी पडते काय कोणी? सांग ना आता. फोन आला म्हटलं यायच्या ऑफिसमधून. काऊन नाही आला म्हणून राजेश 3 दिवसापासून. यायच्या बॉसचा फोन आला. अचानक तो फोन मॅच उचलला म्हणून मला माहित झालं आता बाई. आई काही बोलते माय बी नाही आहे. हा एक एक गोष्ट वाढवूनच राहिली, नामूनच राहिली. ऑफिस गिफिसला चाललोय म्हटलं मी. हे फालतू काही बोलून राहिली. मी एवढ्या दूरपर्यंत नाही पोहोचलो आहे. फक्त काय म्हणते बोलणं चालण्यापुरतंच मर्यादित आहे. काऊन बाबू घरातले लोक कमी पडून राहिले काय बोलायला तुले? बोल के लोक आणून द्या लागून का तुला आता? चाल बघ बाई मोहिनी, चालतं मग मी आता. हा आणि इन बाई येतो म्हटलं आता. लय टाईम होऊन राहिला. हिचे पापा अजून बोंबलं. थांबा लागत होतं बाई इन बाई आजच्या दिवस. हा मस्त पाहुणचार घेऊनचार करून जा लागत होतं. काय एवढं गई गई येता गई गई जाता? आई थांब ना मग आजची रात्र थांबून जा. उद्या सकाळी चालली जा लागन तर मग. आजच्या दिवस थांबली असते तर काय बिघडलं असतं? अहो बाई त्या बाबाचा भाकरी पाण्याचा आकात होते हो माय. तुला तर माहिती आहे त्याला करता येत नाही. आता काल करून आली कोणी मी तर ते शिया पाता खाऊन घेते ते. पण जास्त कडक झालं म्हणजे मग त्याला चावत नाही ना. आणि कोण देते व कोणाले? आता ह्या जमान्यात कोणी कोणाला 2 भाकरी टाकून देत नाही. हा आपण तरी मग कोणा म्हटलं ना तर देता काय काकू टाकून तर होच म्हणतो. पण लोक कनी काही कोणाला फुरसत नाही आहे. बसन बाई इकडे तिकडे अशा गोष्टी करत. पण कोणाला 2 भाकरी टाकून देत नाही. आणि आपण म्हणतही नाही. हा ते मग काही खाऊन घेते, बिस्किटचे पुडे मुडे खाऊन घेते. पण म्हणत नाही कोणाले का टाकून द्या म्हणून. कायले म्हणून बापा? हा फालतू लोक कनी जाल घ्याले मागं पुढं पाहत नाही. म्हणून मग ते काही आता म्हणत नाही कोणाले. मग मी वेळेवर गेली ती पुरते मले. मी गेली का मग बरं राहते त्याले. आता कालचं करून चालली, खाल्लं त्याने 2 टाईम आणि आता रातभर राहिली. आता चालली. आता आजचा स्वयंपाक अजून करून घेणार. मामीजी थांबून जा ना आजच्या दिवस. मटण गिटन आणतो ना मस्त. हा मटणाचा पाहुणचार करतो. मग जा लागन तर मटण गिटन खाऊन लेकाले जा. जावई बा मी काही कोणाच्या मटणाच्या भरोशावर आहे नाही बा. आपल्याला कधी चटणी भाकरच प्याराची आहे. काही नाही पाहिजे आपल्याला. कोणाचं मटण नाही पाहिजे आणि कोणाचं गोडधोड नाही पाहिजे. आपल्याला काय आहे चटणी भाकर भेटली, रातभर राहिलं, प्रेमाचे 2 शब्द बोललं आणि चाललं आपल्या घरी. बाकी काही नाही पाहिजे. तुम्ही फक्त सुखानं राहा दोघे जण. हे अशा कानावर काही काही गोष्टी येऊ नका देऊ आमच्या. याच्यातच आम्हाला आनंद आहे. नाही नाही हे आता गैरसमज हे ते होतच राहते मामीजी. आता याले कुठं तोड आहे काय? हा प्रत्येक घरात असतेच मातीच्या चुली प्रत्येकच घरात राहते. मग आता त्याला काही इलाज आहे काय माणसाजवळ? म्हणून म्हणतो तुम्ही राहून जा आजच्या दिवस मस्त. मटण आण तुम्ही लागन तुम्हीच बनवतो माझ्या हातानं. जेवण घेऊन करा ना मग जा उद्या सकाळी. नाही जावई बा आता कसं आहे, आता मी पडतो बा तुमची सासू. जास्त काही बोलू शकत नाही. कामापुरतच बोलतो. मला आवडतही नाही जास्तीचं बोलणं. पण आता कसं आहे माझं म्हणणं एवढंच आहे का तुम्ही काही फालतूपणा करत नका जाऊ. मस्त असे चांगले राहत जा दोघे जण. आम्हाला लय आनंद वाटते. आता आमची पोरगी दुसरी पोरगी कशी राहते? हा त्या जवळच्या कानावर गोष्ट येत नाही. पण तुमच्या गोष्टी काही ना काही चालूच राहते. हा मग पोरीला घेऊन जाईन आम्ही तर मग तिकून म्हणाल तुम्ही का पोरीचे मायबाप बदमाश आहे, घेऊन गेले पोरीले, असं होईन ते. आता कसं आहे तुम्ही एका लेकराचे बाप बनाल. हा तुम्हाला आनंद भेटला पाहिजे मायबाप बनाचा दोघईले. आम्ही काही तुमची ताटातूट करत नाही बापा. पण तुम्हाला कसं राहायचं काय राहायचं तुमचा विचार तुम्ही करून घ्या. आता आई जाऊ दे. आता ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या. आता काही त्या गोष्टीला काही तू जरा करू नको. आता जाऊ दे. ते होणाऱ्या गोष्टी होतच असते. अन जे सवय असते कनी ते सवय जात नसते आई. जी त्याची खोड काही मेल्याशिवाय गेली आहे काय? हा ते काही सुधरत नसते सुधारणारा. पण आता जाऊ दे. तू पाय आता. तुम्ही तुमच्या याच्यात ध्यान द्या. माझ्या गोष्टीत काही ध्यान नका देऊ. हाय माझे सासू सासरे निपटवाले आणि मी माझ्या स्वतःचं पाय. तुम्ही कनी लक्ष नका देऊ ह्या गोष्टीत. नाही हो माय, आपल्या कसं असते मायबापाच्या जीवाले बरं नाही वाटत माय. पोरीच्या घरात असा तिथंबा चालू राहिला म्हणजे. पण आता काय करावं, तिथंबे करून लोक असले तर काही करू शकत नाही आपण. इन बाई आम्ही आहे ना, तुम्ही काही चिंता नका करू. जशी तुमची पोरगी आम्ही आणली तशीच ठेवून म्हटलं. तुम्ही काही त्याचं बिलकुल टेन्शन घेऊ नका. आता मी चोरोटी भरून घेतो याची दोघीची. हे मुकाय होऊन जाते. एकटीच भरतो. एकटीनंच भरावं म्हणते चोरोटी. 4 लोकांना माहित नाही झालं पाहिजे म्हणते, असे म्हणते बापा लोक. हो बापा पहा तुम्ही आहे म्हणून तर बरं आहे. एक जरी मायबाप इथं नाही पण दुसरे मायबाप आहे ना इथं. तुमच्यावर भरोसा आहे ना आम्हाला. तुमच्यावर इवय बावर भरोसा आहे बा. बरं येतो मग आता इन वय. पहा तुम्ही आता सांभाळा तुम्ही माई पोरगी. आई तू टेन्शन नको घेऊ बरं. हे काय एवढ्या गोष्टी तर चालूच राहत असते घरात. मी करतो त्या बरोबर. तू टेन्शन नको घेऊ. बाबाला नको सांगू या गोष्टी. पाहिजे बा जावई बा. आता हे असे लपणटूस धंदे बंद करा आता चांगले वागा. आता तुम्हाला काय म्हणते एखादं लेकरू बाई होऊन जाईल. हा तुम्हाला जर पोटीपाटी एखादी पोरगी झाली तर तुम्हाला दुःख होईल उद्या चालून. असे कामं करू नका आता. एवढं सांगतो बा तुम्हाला. मायच्या जागी आहे तुमच्या मी. एवढं म्हणतो. बाकी तर काही सांगाजोगतं आहे नाही. समजदार आहे तुम्ही. आमच्यापेक्षा शिकले सवरले सगळ्याच गोष्टीनं बरोबर आहे. आम्हाला तुम्हाला सांगायची गरजच नाही पडली पाहिजे. आता तुम्हीच करा काय आहे तर. जास्त प्रकरण जर वाढलं तर मग पाहतो आम्ही. मग सांभाळून बा. मामीजी अरे बा आता तुम्हाला काय सांगू मी. कोणत्याच गोष्टीत लेण्यात देण्यात नाहीये मी. फालतूची गोष्ट वाढवून दिली माय मागं. कोणाच याच्यात नाहीये मी. तुम्ही त्या गोष्टीच्या बाबतीत निश्चिंत राहा आता. बरं ठीक आहे मग चालतो मग मी आता. चला ना मी सोडून देतो तुम्हाला स्टँडपर्यंत. तिथपर्यंत सोडून देतो ऑटोपर्यंत. मग तिथून तिकडे तुम्ही चालले झाला कोणतं. नाही जाता येते मला. देवानं 2 पाय दिले बा. जातो मी. कायले पाहिजे उद्या चालून मग त्या मायले सोडलं असं केलं तसं केलं. मी स्वतःच जातो माझ्या पायानं. चल बाई मोहिनी बस मग. कर आराम कर जरासा दुपारचा आराम गिराम करत जाय. एकसारखी दगदग करत नको जाऊ.
लेकराच्या जीवाला जरासा आराम पाहिजे. आता सुरुवातीला तुला समजणार नाही पहिल्यांदा, हा, पण सांगतो समजून. काय येईन बाई, पाहिजे बा, ध्यानात ठेव जा. नाही तर मग सून होय तर सुनीची फिकर कोणाला नसते. पोरीची बरोबर असते, आराम करा, हे करा, ते करा. सुनीले असं आहे, काम करा असं चालू राहते सासूबाईचं. पण तुम्ही त्यातल्या नाही आहे, हे माझ्या लक्षातच आलं. आता येतो मग मी. आता चल नाही सोडून देतो तिथपर्यंत. काय लेव सोडून द्यायला लागते, जातो ना मी आता. काय बिनमाई सासू तर लयच भारी दिसून राहिली मला. आतापर्यंत वाटलं नाही अशी आहे म्हणून. गरीब दिशे आता लयच भयानक दिसून राहिली. सांभाळूनच राहा लागून आता. हो, म्हणूनच हेच गुण उतरले असं ना मोहिनीच्या अंगात सासूचे. पण आता मला सांभाळून राहायला लागून जरा असं. कारण आता इले तर माहीत झालं, चालू व्हायच्या पहिलेच बंद व्हायला पाहून राहिलं येतं. पण नाही, बंद तर होऊ देत नाही मी. मला टीना लय आवडून राहिली आता. आता मी टीनासोबत भेटल्याशिवाय राहतो काय? हा, फोन करतो तिला आता. हे इकडे आहे, चुपचाप मेसेज करून देतो तिथे. नाही, आता काही गोष्ट वाढवू नको. आता इथंच बंद मार गोष्ट. जास्त वाढवली कणी तर जास्त वाढते बाई. हा, इथं संपून टाक आता. कारण काय, हे अशी वाढत जाते कणी तर नाते सगळे कच्चे होऊन जाते. मग आता राहू दे गोष्ट, स्टॉप ठेव आता. आता बाई मी कुठे वाढवली गोष्ट, तुम्ही सांगा बरं. मी तर गोष्ट वाढवूनच नाही राहिली. हे राजेशजीनं असं फालतूपणा केलाच नाही तर मी काय वाढवतो कोणती गोष्ट बोलतो, तशी तर चुपचाप आहे तुम्ही. मी सांगतो त्याला समजून काय आहे काय नाही. तर तू काही आता फालतू गोष्ट करू नको आणि कोणाच्या समोर काढू नको. नाही तर हे काय होईल, ते मामाजी येईन अजून, ते ऐकन अजून. त्याचं काय म्हणते तुला तर माहिती आहे, तब्येत त्याची कशी होते. तर मग त्याच्यासाठी म्हणतो बाबा. आता बाई तुम्हाला सगळ्याची फिकर आहे, मी फिकरच नाही आहे अजिबात. हा, ते काय म्हणते तर राजेशजी असे करून राहिले, मला किती त्रास होऊन राहिला असं या गोष्टीचा. हा, आणि ते खोटेच बोलून राहिले, अजूनही खोटे बोलून राहिले म्हटलं. ते मला त्याच्यावर अजूनही भरोसा नाही आहे म्हटलं. ते पाय तुम्ही आता त्याच्यावर काही ध्यान देऊ नको. मी करतो आता काय करायचं आहे काय नाही. तर ठीक आहे ना आता बाई, मला काय आहे, माणूस सुधारला म्हणजे बस आहे. कोणी तरीकेनं सुधरावा तुम्ही. तुम्हाला काय करायचं आहे काय नाही, शेवटी तुम्ही आई होई द्यायची. तुम्हाला जेवढं मला हे लागेल तेवढी तुम्हाला लागणारच आहे. आपलं पोरगं चांगलं राहिलं पाहिजे म्हणून तर करा तुम्ही. मी काहीच नाही बोलत आता तुमच्या मनात. आता मी माझ्या परीनं वागतो ना, जसे ते वागते तसे मी वागतो. आता माहीत तर पडते. हो, आता घरात नाही तरी सारेजण आपापल्या मर्जीनंच वागून राहिले आहे. यायच्या पोरानं केलं तर चांगलं वाटते येईल काही. एखाद्या सुनीनं केलं असतं कणी तर भल्लं म्हटलं तळपायातले मस्तकात गेली असती यायच्या. हो, असं राहते. मग म्हणून म्हणते का सासूले पोरानं काही जरी केलं तर काही फरक नाही पडत. मी मोहिनी वय म्हटलं, मी काही सोडतो काय अशी तशी, असं नाही सोडत मी. हो, मुकट नाही सोडत माणसाले. बरोबर काय करायचं आहे काय नाही करतो म्हटलं. आज आपण म्हटलं होतं आजच्या व्हिडिओत नावं घेऊ म्हणून. आज आपण आपल्या सगळ्या बहीण भावाचे नावं घेऊ. जैन आपल्याला कमेंट केल्या सगळ्याचे नाव घेऊ आपण. आता नावाला सुरुवात करू. मनीषा चावरेताई, मंदा पन्नाळकरताई, मनीषा पोंडके, प्रतिभा पिकले, ललिता भरडे, रमेश राऊत, योगिता पांढरे नाशिक, रंजना इंगोले ऑनेस्ट, अर्चना पांडेताई नागपूर वाडी, वनिता ठाकरेताई नागपूर, ज्योती पोचलवारताई मानेवाडा नागपूर, शोभदा गोठणकरताई, शीतल हजारेताई, दिव्या मेश्रामताई, भारती वाघमारेताई, दीपिका खोब्रागडेताई, सुरेखा पोळ, अमोल पंधराम, किरण पापडे, साक्षी पंधराम, सविता गोटमारे, नवदुर्गा भजन शेगाव, सविता राजपूत, अनिता तायडे, माधवी सोनोने, खुशबू रघुवंशी, सीमा गौतम, सोनू वाडवे, सुजाता डेरे, दीपाली उईके भंडारा, विष्णू राजूरकर टाकळी, अनिता काटेताई, लता गोरे, कुमुद उगडे, भागवत इंगडे, कल्पना देशमुख, कविता कामगड, अश्विनी पट्टे, मंगला डहाके, ललिता हेडाव, उमेश पंचबुद्धे, कोमल नागशिने, वंदना काकडे, मराठी लता, उज्ज्वला ठाकरे, पूजा महाजन, वैशाली भुजबळ, विशाल गजरे, कुशाल कन्नक्के, भारती, भाग्यश्री पुणे, सुजाता भुरे, मनीषा फोंडकेताई, जया कांबळेताई, सचिन शहा, जनाबाई, लता क्वीन, प्रांजली अस्वार, अनिता तायडे, छाया फाटे, सार्थक कोंडाने, अश्विनी पारिसे, लता चौधरी, सुषमा गुल्लाने, अर्चना फुलबांदेताई, तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही असेच आमचे रोज व्हिडिओ बघत जा, व्हिडिओला सपोर्ट करत जा. आणि व्हिडिओ मोहिनीची आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्कीच करा. आणि आपलं जे दुसरं चॅनल आहे विदर्भाची चुगली त्याला पण सपोर्ट करा आणि त्याचे पण व्हिडिओ बघा. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाते.